हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण मस्त. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मनीषा जाधव ब्लॉग. फ्रेंड्स, आज आम्ही सगळ्या मैत्रिणी बाहेर फिरायला निघालो होतो. हे आमच्यासाठी जरा नवीन सरप्राईजच होतं, कारण आमची मैत्रीण आम्हाला ट्रीट देणार होती आणि हा सगळा प्रोग्राम तिनेच केला होता. ती आम्हाला घेऊन चालली होती आणि आम्ही कुठे चाललो हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं, कारण एक सरप्राईज होतं. आम्ही लोकलची वाट बघत होतो, कारण आमची फर्स्ट जर्नी लोकलने स्टार्ट होणार होती. त्यानंतर आम्ही लोकलची जर्नी स्टार्ट केली आणि आम्ही लोकलने मेट्रो स्टेशनवरती पोहोचणार होतो, कारण आमची सेकंड जर्नी ही मेट्रोने होती. माझी मैत्रीण तिकीट काढायला गेली आहे. आम्ही सगळे इथे वेट करतो आहे तिचा, आणि त्यानंतर आम्ही मेट्रोने आमची सेकंड जर्नी स्टार्ट केली. तिथून आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या स्पॉटवरती. ते तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललो आहे, पण खरं सांगू खूप ऊन होतं फ्रेंड्स, खूपच जास्त ऊन होतं आणि मला त्या उन्हामध्ये असं बिंदास चालणं जमत नव्हतं. तर तुम्ही बघतो माझ्या मैत्रिणी कशा चालल्यात. मी पूर्ण कवर केलं होतं स्वतःला आणि आम्ही येऊन पोहोचलो अंधेरी रिक्रिएशन क्लबला. ह्या ठिकाणी मी पहिल्यांदाच आले होते फ्रेंड्स. खूप छान जागा होती, खूप मोठी प्रशस्त बिल्डिंग होती. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही पाहिलंही असेल, पण मी इथे फर्स्ट टाईम आले होते. माझ्या फ्रेंड्स पण इथे फर्स्ट टाईम आल्या होत्या. माझ्या मैत्रिणीच्या हजबंडने आमचं हे सगळा प्रोग्राम अरेंज केला होता. त्यांनी आम्हाला हे खूप मोठं सरप्राईज दिला आणि ते बघून आम्ही खूप खुश झालो, कारण ती जागा इतकी छान होती फ्रेंड्स की आम्हाला बघूनच खूप छान वाटलं. तिकडचं इंटिरियर आणि ती बिल्डिंग आणि ते सर्व खूपच छान वाटत होतं. तिथे पोचल्यानंतर पहिलं तर आम्ही पोटपूजा करायला सुरुवात केली, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे सगळेच खूप भूक लागली होती. तर आम्ही पहिल्यांदा ऑर्डर केलं आमचा मसाला पापड ऑर्डर केला. खरं तर मसाला पापड आधी मी खाल्ला आहे, पण त्या हॉटेलमधलं काही जरा वेगळंच होतं, पण खूप छान टेस्ट होती. ते आम्ही त्याच्यावरती खूप ताव मारला मसाला पापड, आणि आम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून आमच्यासाठी मोजितोचे वेगवेगळे फ्लेवरचे आम्हाला ज्यूस आणले होते आणि ते पण आम्ही ट्राय केले. खूप छान फ्लेवर होते. आम्ही सगळ्यांनी ते घेतलं, त्याच्यानंतर खूप रिफ्रेश वाटलं आम्हाला. फ्रेंड्स, तुम्हाला सांगू की आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र भेटल्यानंतर खूप धमाल करतो. आमची ही मैत्रीण आम्हाला नंतर जॉईन झाली होती, कारण तिचं ऑफिस होतं. ती ऑफिसवरून डायरेक्ट आली होती आम्हाला भेटायला. आणि त्याच्यानंतर सर्व जेवण झाल्यानंतर आता डेझर्ट काय घ्यायचं, तर सगळ्यांनी सजेस्ट केलं की आपण ब्राउनी ट्राय करूया. तर मी तर कधी ब्राउनी खाल्लं नव्हतं, मी पहिल्यांदाच खाल्लं, पण छान होतं, मला आवडलं. आणि काही जणांनी चिकू हलवा घेतला होता. मी माझं फेवरेट वावा आईस्क्रीम घेतलं होतं, जे माझं ऑल टाईम फेवरेट आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट जर्नीला निघालो. ते पण कुठे आम्ही चाललो हे आम्हाला माहीत नव्हतं, ते सुद्धा सरप्राईज होतं. आणि तिकडे पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही तिथेही एका क्लबवरतीच गेलो होतो. खूप छान होतं ते क्लब, खूप मोठं होतं. ॲक्च्युली तिकडे स्विमिंग पूल, जिम आणि असं बऱ्याच काही गोष्टी होत्या. तिथे पोचल्यानंतर आम्ही पाहिलं, तिकडचं पण इंटिरियर इतकं सुंदर होतं फ्रेंड्स की काय सांगू तुम्हाला. आम्हाला तिथे गेल्यानंतर खूप फ्रेश वाटलं, खूप शांत होतं. आणि तिथे स्विमिंग पूल होता, खूप मोठा स्विमिंग पूल होता. मुलं स्विमिंग करत होते. आम्हाला ते बघताना खूप छान वाटलं. मला पण खूप हौस आहे स्विमिंगची. मी माझ्या मुलांना नेहमी म्हणत असते की स्विमिंग शिकायला हवं आणि प्रत्येकाने स्विमिंग शिकायला हवं. तर तुम्ही पाहू शकता, बघा इथे खूप मोठा स्विमिंग पूल आहे. मग आम्ही थोडा वेळ रिलॅक्स केलं, तिथे बसलो, जरा शांत, जरा बरं वाटलं. उन्हातून आलो होतो, खूप थकलो होतो. त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता, हा खूप मोठा इथे वरती हे आहे, फिश टँक आहे आणि तो पूर्ण चारही बाजूंनी ऑक्युपाय केलेला होता. त्याच्यामध्ये खूप छान छान मासे होते, छोटे फिश होते, कलरफुल फिश होते आणि खूप सुंदर असं बनवलं होतं ते फ्रेंड्स. इंटिरियर पण खूप छान होतं त्याचं. त्यानंतर आम्ही थोडं रिलॅक्स करायला पूल साईडला जाऊन बसलो. खूप कडक ऊन होतं, पण त्या पाण्याच्या गारव्यामुळे आम्हाला थंड वाटत होतं तिथे बसून. आणि मुलांना पोहताना बघताना खूपच छान वाटत होतं. मुलं जंप करत होते, स्विम करत होते आणि ते सर्व डोळ्यांना खूप आल्हाददायक वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आम्ही थोडा वेळ तिथे बसलो, चहा कॉफी वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही क्लब बघण्यासाठी निघालो. आम्ही फर्स्ट फ्लोअरला जात होतो तेव्हा हा स्विमिंग पूल फिश टँक
तिथे लावलेला होता. खूप मोठा फिश टँक होता आणि मासे पण त्यात इतके सुंदर सुंदर होते. एकदम छोटे छोटे मासे होते ना, बघताना खूप मजा वाटत होती. त्यानंतर आम्ही पुढे फर्स्ट फ्लोअरला गेलो. तिथे एक जिम पण होतं, खूप मोठं जिम होतं. लोक होते आतमध्ये त्याच्या. आणि असं करत करत आम्ही पूर्ण क्लब बघून घेतला. खूप छान होता तो क्लब. त्यानंतरचा आमचा स्पॉट होता तो म्हणजे हरे राम हरे कृष्ण मंदिर. तुम्हाला तर माहीतच असेल, अंधेरीला जूला जायचं आणि हरे राम हरे कृष्णाच्या मंदिरात नाही गेलं असं कधी होणार नाही. मी खूप वर्षानंतर आले होते फ्रेंड्स. लास्ट टाईम मी कधी आले होते हे सुद्धा मला आठवत नाही आहे. पण खूप छान वाटलं इथे येऊन. गर्दी होती लोकांची, पण ठीक होतं, म्हणजे इतकं काही वाटत नव्हतं. आणि आम्ही तिथे पोचलो सर्व फ्रेंड्स. आणि आतमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा बघितलं की तिथे भजन चालू होतं. आणि ते इतकं छान भजन चालू होतं की कानांना आपलं खूप ऐकायला खूप बरं वाटत होतं. भगवान श्रीकृष्णांच्या नामस्मरणामध्ये सगळा गजर चालू होता. आणि आम्ही मग त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. गर्दी होती, पण हे बघा तुम्ही पाहू शकता सगळे लोक आपल्या भजनामध्ये किती तल्लीन झालेत आणि किती आनंद घेत आहेत त्या भजनाचा. आम्ही पण थोडा वेळ तिथे थांबलो, आनंद घेतला. त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. त्यानंतर आम्ही एक एक्झिबिशन भरलं होतं तिकडे. सर्व देवांचं फोटोज, भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर सुंदर मूर्त्या, पुस्तकं आणि पूजेचे सामान वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टींचं एक्झिबिशन भरलेलं होतं. आम्ही तिथे काही घेतलं नाही, पण आम्ही सर्व बघितलं, वाचलं. खूप छान होतं ते. आणि त्या सर्व मूर्त्या बघून काय सांगू तुम्हाला फ्रेंड्स, इतकं डोळ्यांचं पारणं फिटलं की एक एक इतक्या सुबक आणि सुंदर मूर्त्या बनवलेल्या होत्या भगवान श्रीकृष्णांच्या. हे बघा तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या होत्या. काही लोक फक्त बघत होते, काही विकत घेत होते, सर्व गोष्टींचा आनंद घेत होते. बाजूला खाण्यापिण्याची पण दुकानं होती. तिथून आम्ही निघाल्यानंतर त्या मंदिराच्या समोर एक दुसरं पण मंदिर होतं, मुक्तेश्वर मंदिर म्हणून. त्या मंदिरातही मी पहिल्यांदाच गेले होते. आम्ही आधी कधी पाहिलं नाही. ती 7 माळ्याची बिल्डिंग होती. 7ही फ्लोअरवरती प्रत्येक देवाचं दर्शन आम्हाला घडणार होतं. तर आम्ही तिथे निघालो होतो, पण एक गमतीशीर भाग झाला की माझ्या मैत्रिणीला बूट घालायला थोडा प्रॉब्लेम होत होता. तर माझी ही दुसरी मैत्रीण तिला खूप मदत करत होती. आणि तुम्हाला खरं सांगू, माझी मैत्रीण कधीही प्रत्येकाच्या अडचणीमध्ये, सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये उभी असते, त्यांना मदत करत असते. अशी आमची खूप गोड मैत्रीण आहे. त्यानंतर आम्ही त्या मंदिरामध्ये जायला निघालो. फ्रेंड्स, तिथे जाण्यासाठी डायरेक्ट 7व्या फ्लोअरवरती जावं लागतं लिफ्टने. म्हणजे इथून कसं, म्हणजे अशी पद्धतच आहे, 7व्या फ्लोअरवरती डायरेक्ट लिफ्टने जायचं आणि मग एक एक फ्लोअर खाली उतरत तुम्ही देवाचं दर्शन घ्यायचं. तर आम्ही खालच्या फ्लोअरला आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं. सर्व 12 ज्योतिर्लिंग आम्ही पाहिले आणि खूप छान असे सर्व रेखाटलेले होते, बनवलेले होते. त्यानंतर आम्ही पुढच्या फ्लोअरला गेलो. तिकडे पण आम्हाला पुढच्या फ्लोअरला गेल्यानंतर आम्हाला स्वामींचं दर्शन झालं. स्वामी समर्थांचे खूप छान छान असे मूर्त्या तिथे रेखाटलेल्या होत्या. हे बघा तुम्ही बघू शकता. तिथे नवनाथांचं पण दर्शन झालं. हे बघा फ्रेंड्स, मी तर म्हणेन की तुम्ही पण जाऊन एकदा या मंदिराला भेट द्या. ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की जा, तुम्हाला खूप आवडेल तिथे. आणि हे बघा, नवनाथांचं दर्शन इथे घेतल्यानंतर आम्ही पुढच्या फ्लोअरला गेलो. तिथे आम्हाला सर्व संतांचं दर्शन झालं. एक एक अशा सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या होत्या फ्रेंड्स. ते दर्शन घेत घेत आम्ही एक एक फ्लोअर खाली उतरत होतो. त्या पुढच्या फ्लोअरला गेल्यानंतर आम्हाला देवींचं दर्शन झालं. प्रत्येक देवीची रूपं तिथे साकारलेली होती. सुंदर अशी वस्त्र, सुंदर असे आभूषण घातलेल्या, इतक्या सुंदर आणि सुबक रेखाटलेल्या सर्व मूर्त्या होत्या की आम्ही एक एक मूर्तीला डोळे भरून भरून पाहत होतो. इतक्या सुंदर
सर्व देवी मातांच्या मूर्त्या होत्या. त्यानंतर आम्ही नेक्स्ट फ्लोअरला उतरलो आणि मग आम्ही तिथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथे गणपती बाप्पाची प्रत्येक रूपं आम्हाला पाहायला मिळाली. हे बघा, तुम्ही पाहू शकता. खूप छान अशा मूर्त्या होत्या फ्रेंड्स. म्हणजे असं वाटलं की हो, खरोखर आपण अष्टविनायकाचं दर्शन घेतलं एकाच ठिकाणी. इतकं छान वाटलं. त्यानंतर आम्ही नेक्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर हे बघा, तुम्ही पाहू शकता विष्णू भगवानांची सगळी रूपं आहेत. इतके सुंदर म्हणजे मूर्ती, काय सांगू तुम्हाला. हे मंदिर असं बनवलेलं आहे की प्रत्येकाने तिथे एकदा तरी जाऊन यायलाच हवं. अशा इतक्या 7 फ्लोअरला 7 देवांचे दर्शन तुम्हाला घडत आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर आम्ही निघालो ते आमच्या नेक्स्ट स्पॉटवर, ते म्हणजे जुहू चौपाटीवर. फ्रेंड्स बघा, तुम्ही माझ्या मैत्रिणींना पाहू शकता. ते इतक्या थकलेल्या होत्या की त्यांचे पायसुद्धा उचलत नव्हते आता नेक्स्ट स्पॉटला जाण्यासाठी. पण मी खूप एक्साईट होते, कारण चौपाटीला जायचं आहे आणि जुहूला यायचं आणि चौपाटीला जायचं नाही असं कधीच होणार नाही. तर आम्ही नेक्स्ट स्पॉटला पोहोचलो आणि काय सांगू तुम्हाला, आमचा टायमिंग इतका करेक्ट होता की सनसेट व्हायला फक्त 10-15 मिनटं बाकी होती आणि आम्ही तिथे पोहोचलो होतो. आणि ते सनसेटचं दृश्य बघून तर आम्ही इतके होऊन गेलो की काय सांगू तुम्हाला. खूप गर्दी होती बीचवरती. सर्व लोक तिथे आनंद घ्यायला आले होते, मजा करायला आले होते. आम्ही पण सनसेट बघितला, खूप फोटो काढले, खूप रील्स काढल्या आणि खूप एन्जॉय केलं फ्रेंड्स. काय सांगू तुम्हाला, इतकं छान वाटत होतं की दिवसाचा शेवट व्हावा तर हा असा व्हावा. तर इतकं आम्ही तिथे मजा केली. पूर्ण दिवसाचा थकवा आमचा तिथे निघून गेला त्या जुहू चौपाटीवरती. अशी आम्ही धमाल केली. तर फ्रेंड्स, आजचा दिवस हा मी कधीच विसरणार नाही. तर तुम्ही पण असेच एक दिवस तुमच्या फ्रेंड्सबरोबर काढा आणि एन्जॉय करा स्वतःचं लाईफ. आणि जसं आम्ही पण एन्जॉय केलं आहे, खूप मजा आली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा फ्रेंड्स. माझ्या व्हिडिओसाठी खूप 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 लाईक्स करा आणि मला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.